सर्वांना जय श्रीकृष्ण. सर्वात मोठा योगी कोण? गीता अध्याय 6 श्लोक 47. तुम्हीही एक यशस्वी साधक आहात का? हा भगवद्गीतेचा सार आपण आज या श्लोकातून बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण भगवद्गीतेच्या एका अशा अद्भुत श्लोकावर चर्चा करणार आहोत जो प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आशेचा किरण आहे, जो आयुष्यात परफेक्शन किंवा पूर्णतेचा शोध घेत आला आहे. अनेकदा आपल्याला वाटते की जे मोठे ज्ञानी आहेत किंवा जे खूप मोठमोठे तपस्वी लोक आहेत तेच सगळ्यात मान आहे का? तर असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं असे अजिबात नाही. पण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून जे आपल्याला सांगितलं आहे की सर्वात मोठा योगी नक्की कोण आहे. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो मास मे युक्त तमोमतः. आता या श्लोकाचा भावार्थ बघू. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्व योग्यामध्ये जो योगी आपल्या अंतरात्म्याने माझ्यामध्ये जो स्थित होऊन पूर्ण श्रद्धेने माझे जो निरंतर भजन करतो तो मला सर्वात श्रेष्ठ आणि पूर्ण योगी मानतो. माझ्यावर 100% विश्वास ठेवून कोणतेही काम करतो तो खरा पूर्ण योगी आहे असं सांगितलं आहे. तो खरा तपस्वी आहे. नुसतंच हिमालयात जाऊन माझ्यावर विश्वास न ठेवता हिमालयात जाऊन नुसतंच तपश्चर्या करणे हा खरा तपस्वी नाही. तर घरी राहून जे सर्व संसार करून काम धंदे करून जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो खरा तपस्वी आहे. आणि असाच व्यक्ती, असाच जो माणूस भगवंताला श्रीकृष्णाला प्रिय आहे असं श्रीकृष्णाने या श्लोकात सांगितलं आहे. या श्लोकात भगवंतांनी 3 मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत. मद्गतेनांतरात्मना म्हणजेच आपली अंतरात्मा ईश्वरात विलीन करणे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही संसार सोडावा. याचा अर्थ असा आहे की काम करत असताना, चालताना, फिरताना प्रत्येक परिस्थितीत आपले लक्ष त्या परम शक्तीवर ठेवणे. गरिबी असो का श्रीमंती असो, या संसाराची चढ उतार ही आर्थिक परिस्थितीनुसार होत असते. पण या परिस्थितीवर जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो खरं ईश्वरात विलीन होतो आणि तोच खरा तपस्वी असतो असं भगवंतानं आपल्याला सांगितलेलं आहे. तसंच श्रद्धावान म्हणजे भगवंतानी ज्ञानापेक्षाही वर ही श्रद्धा ठेवली आहे. आत्मविश्वासाशिवाय केलेले तप किंवा ज्ञान हे केवळ मानसिक कसरत आहे. त्यामुळे विश्वास ठेवून जे तप ते ज्ञान असतं तेच खरं असतं. आपल्या अभ्यासातही आपण एखाद्या पोस्टचा अभ्यास करताना ठामपणे मी ती मिळविनच असा विश्वास ठेवून जर अभ्यास केला तर ते सक्सेस होतं. तेच या श्लोकात भगवंतांनी सांगितलेलं आहे. युक्त तमोमत म्हणजे भगवंतांनी याला सर्वात श्रेष्ठ युक्ततम म्हटले आहे. तर हा श्लोक खास का आहे? आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला वाटते की खूप मोठे तप करावे लागेल. पण भगवंत म्हणतात फक्त माझे स्मरण करा, तुमची श्रद्धा टिकून ठेवा, ही सर्वोच्च स्थिती आहे. याचा दैनंदिन जीवनात उपयोग कसा होतो की तुम्ही ऑफिसमध्ये असाल, घरी असाल किंवा अभ्यास करत असाल, तुम्हीही कसेही आचरणात आणू शकता. निरंतर स्मरण, जे काही काम कराल ते एक सेवा मानून करा. कोणतेही काम करताना ही सेवा आहे असं मनाला मानून करा. माणूस कधीही दुःखी होणार नाही. आणि फळाची चिंता सोडा. जेव्हा तुमची अंतरात्मा भगवंतामध्ये स्थित असते तेव्हा फळाची भीती अजिबात संपते. आणि विश्वास ठेवून काम करा. परिस्थिती कशी असो ईश्वर माझ्या सोबत आहे
हा विश्वास तुम्हाला जगातील सर्वात मोठा योगी आणि तपस्वी बनवतो. तर मित्रांनो, या श्लोकातून निष्कर्ष काय निघतो तर महान होण्यासाठी, मोठं होण्यासाठी तुम्हाला हिमालयात जाण्याची गरज नाही. फक्त आपल्या आत असलेल्या त्या परमशक्तीवर अतूट विश्वास आणि प्रेम ठेवण्याची गरज आहे. म्हणजेच एखाद्या माणसाला एखादी परीक्षा पास व्हायचं असेल, चांगला अभ्यास करायचा असेल, तर मनावर आपल्या विश्वास असला तर तो कोणत्याही शाळेत जाऊन माणूस आपला मुलं हे सक्सेस होऊ शकतात, असा ठाम विश्वास या श्लोकातून आपल्याला शिकवलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटत असेल तर तुमच्या प्रियजनासोबत नक्की शेअर करा आणि कमेंट्स मध्ये जय श्री कृष्ण लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. जय श्री कृष्ण.